कॉलिंग सेहमत पार्ट 6. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये मितालीनं आपलं शोधकौशल्य पणाला लावलं आणि त्या दूर दूर राहणाऱ्या एकाकी तरुणाला तिनं शोधून काढलं. परंतु ते ऐकल्यावर सेहमत एवढी बेचैन झाली की ती आता मोडून पडेल की काय असंच वाटू लागलं. मितालीनं तिला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. जा आणि तुझ्या हिरोला भेट. तुमचं संभाषण ऐकायला मला आवडलं असतं, पण सध्या तरी मला वर्गात तासाला बसलं पाहिजे. या नृत्यामुळे माझी बरीच लेक्चर्स बुडालीत आणि एवढं बोलून सेहमतला एकटीला सोडून मिताली निघून गेली. मनात निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या भावनेसह सेहमत ग्रंथालयात गेली आणि ॲबी कुठं दिसतो का ते पाहू लागली. तिच्या यशामागं तो असल्यामुळे तिला कितीही अवघडल्यासारखं वाटत असलं तरीही त्याचे आभार मानणं अपरिहार्यच आहे असं मनात कुठंतरी तिला नक्कीच वाटत होतं. अर्धवट अंधार पडलेल्या ग्रंथालयात तिनं डोकावून पाहिलं. तिची नजर जिथपर्यंत पोहोचू शकत होती तिथपर्यंत तो असल्याचं कुठलंच चिन्ह दिसत नव्हतं. तिला निराश असल्यासारखं वाटलं. ती वळून बाहेर पडणारच होती तेवढ्यात तिला तो ग्रंथालयाच्या दूरवरच्या एका टोकाला बसलेला दिसला. त्यानं आपलं डोकं एका मोठ्या कॉफी टेबल पुस्तकात खुपसलं होतं. हळूहळू ती त्याच्याकडे जाऊ लागली. आपण काय बोलावं आणि संभाषणाला कशी सुरुवात करावी याचा विचार करत ती निघाली होती. ती टेबलाजवळ पोहोचली तेव्हा मीराबाई नावाचं एक रंगीत पुस्तक वाचण्यात तो तल्लीन झाल्याचं तिला दिसलं. ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहीपर्यंत त्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. अखेरीस त्यानं तिच्याकडे पाहिलं. त्यावेळी जणू काही त्याच्यावर वीज कोसळली असावी अशा प्रकारे तो एकदम धक्का बसल्यासारखा तिच्याकडे पाहू लागला. तो घाईघाईनं उठून उभा राहिला. त्यानं तिचा हात अगदी हळुवारपणे हातात घेतला आणि नाजूकपणे व काळजीपूर्वक हस्तांदोलन केलं. माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत बघितलेल्या नृत्याच्या सगळ्याच कार्यक्रमांपैकी तो एक अत्यंत सुंदर कार्यक्रम होता. तुम्ही अगदी कमालीचं सुंदर नृत्य केलंत. मनापासून खूप खूप अभिनंदन. त्याच्या तोंडातून सहजपणे शब्द बाहेर पडत नव्हते. सेहमत तिथं अचानक आल्यामुळे ॲबी थरारून गेल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. त्याच्यासाठी तो आश्चर्याचा प्रसन्न धक्का होता. सेहमतने प्रतिसादाखल स्मित केलं. ॲबीच्या तोंडातून त्यानंतर शब्दही फुटत नसल्याचं तिला दिसत होतं. सेहमत शांतपणे आपल्या हातातील पुष्पगुच्छ त्याच्या समोर धरला. त्यानं अगदी आनंदानं तिच्याकडून ते गुलाब स्वीकारले आणि तिच्यासाठी एक खुर्ची ओढून घेतली. सेहमत भिडस्तपणे त्या खुर्चीवर बसली, पण त्याचा अस्वस्थपणा पाहून आपणच बोलावं असं तिनं ठरवलं. आपल्याला अपरिचित असलेल्या व्यक्तीसाठी आपण काहीतरी केलं आहे याची त्या व्यक्तीला जाणीवही होऊ नये अशा प्रकारे वागणाऱ्या एखाद्या क्षणाचे आभार मी कसे मानू? मला मदत केल्याबद्दल मी तुमचे खरोखरच आभार मानते. तुमच्या आधाराशिवाय माझ्या आयुष्यातील तो महान क्षण मला लाभलाच नसता. तुमचे अगदी मनापासून आभार. एखाद्या दिवशी तुमच्या या वर्तनाची मीही परतफेड करू शकेल असं मला वाटतं. सेहमतच्या हळुवार दिलासादायक शब्दांनी ॲबीचा उत्साह वाढला. मग त्यानं आपल्या मनाची तयारी केली आणि मैत्रीचं ढोंग न करता आपल्या मनातील भावना तिला थेट सांगाव्यात असा विचार केला. त्यानं तिच्याकडे पाहून स्मित केलं. सेहमतनं आतापर्यंत पाहिलं होतं त्या सर्वात त्याचं हे स्मित अगदी हळुवार आणि प्रसन्न होतं. तो उठून उभा राहिला आणि त्यानं अगदी हळुवारपणे ते गुलाब टेबलावर टेकवले. त्याच्यातील तो भारलेला क्षण होता. ग्रंथालयात असलेले सगळे विद्यार्थी उत्सुकतेने आणि चौकसपणे त्यांच्याकडे पाहत होते. ॲबीनं पहिल्यांदाच सेहमतच्या डोळ्यात रोखून बघितलं. तिच्या डोळ्यातील आपुलकीनं त्याच्या मनातील अनिश्चितता क्षणात दूर झाली. तिच्या गर्द निळ्या डोळ्यांच्या संमोहित करणाऱ्या जुळ्या सरोवरांमध्ये डोकावण्यासाठी तो तिच्या आणखी जवळ जात किंचित झुकला. तू माझ्यासाठी कधीही अनोळखी नव्हतीस राजकुमारी. आपली कधीही औपचारिक भेट झालेली नाही, पण तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये आणि माझ्या हृदयात आहेस. तू अगदी पहिल्यांदा कॉलेजमध्ये आलीस तेव्हापासूनच मी तुला ओळखतो. मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा होती, पण तेव्हा कधीच तो योग्य क्षण आला नव्हता. तू इतरांहून वेगळी आहेस. तू ज्या प्रकारे वागतेस, ज्या प्रकारे बोलतेस, तू नेहमीच माझ्या स्वप्नांचा एक भाग आहेस आणि माझ्या कवितांचा केंद्रबिंदू.
सेहमत तिच्या खुर्चीवरून उठली आणि थेट त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. ते एकमेकांच्या एवढे जवळ होते की त्यांना एकमेकांच्या श्वासोच्छवासाची जाणीव होत होती. ॲबी क्षणभरासाठी थांबला. त्याची नजर सेहमतच्या नजरेत गुंतून पडली होती. तो हळूवारपणे बोलत असला तरी ग्रंथालयातील सर्वांचे कान त्यांचं संभाषण टिपण्यासाठी आसुसले होते. परंतु तो त्यांचा क्षण होता आणि त्याला आता आपलं हृदय तिच्यासमोर खुलं करायचं होतं. एकतर आता किंवा कधीच नाही अशी त्याची परिस्थिती झाली होती. तू मला आवडतेस असं मी म्हटलं तर, आणि खरं तर माझं तुझ्यावरती प्रेम आहे असंच मी म्हटलं तर, मी तुला अगदी पहिल्यांदा पाहिलं त्या क्षणापासून मी तुझ्यावर प्रेम करत आहे आणि तुझ्याशिवाय मी स्वतःला अपुरा समजतो असं मी तुला सांगितलं तर. आता धक्क बसण्याची सेहमतची पाळी होती. ॲबीकडून अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त होईल असं तिला वाटलंच नव्हतं. त्यामुळे तिच्या मनाची या प्रतिक्रियेसाठी तयारीच झालेली नव्हती. तिनं नेहमीच नातेसंबंधांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यानं आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिल्यामुळे ती सैरभैर झाली होती. तिला त्याच्याविषयी, त्याच्या कुटुंबाविषयी किंवा त्याच्या पार्श्वभूमीविषयी काहीही माहिती नव्हतं. ती त्याच्याकडे तशीच पाहत उभी राहिली. त्याच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक अवयव ती मनात साठवत राहिली आणि त्याच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या प्रत्येक भावनांनाही ती पाहत राहिली. तिच्याकडे कौतुकानं आणि अगदी तळमळीनं पाहताना तिनं त्याला अनेकदा पकडलं होतं. तिला ते यावेळी आठवलं. तिच्या मनात अचानकच आपण या सगळ्यांचा अनुभव आधीही घेतला आहे अशी भावना निर्माण झाली आणि हे लक्षात येताच तिचं अवसान गळल्यासारखं झालं. तिच्यासमोर उभ्या असलेला आणि तिच्यावर आपलं प्रेम असल्याची कबुली देत असलेल्या पुरुषात आणि तिच्या स्वप्नातील पुरुषात कमालीचं साम्य होतं. खरं तर मुळातच त्यामुळे ती ॲबीकडे ओढली गेली होती. ज्याचा ती नेहमी विचार करत असते तोच पुरुष होता. ती ॲबीच्या प्रेमात केव्हा पडली होती? अगदी त्या क्षणापर्यंत आपण ॲबीच्या प्रेमात पडलो आहोत हे तिच्या लक्षात का आलं नव्हतं? आपल्या स्वतःच्याच भावनांशी तिचा संघर्ष होता आणि आपल्याला नेमकं काय वाटत होतं याचा विचार करण्याचा ती प्रयत्न करत होती. दरम्यानच्या काळात सेहमत अशी शांत राहिल्यामुळे ॲबीला बधीर झाल्यासारखं वाटत होतं. सेहमत कसला विचार करत होती याचा त्याला अंदाज येऊ शकत नव्हता. जर तिने त्याला नाकारलं असतं तर? या भावनांनीच तो कायम झपाटला गेला होता. नकाराच्या भीतीमुळे त्याच्या हृदयाची धडधड जवळजवळ थांबतच आली होती. सेहमतनं आता आपल्या भावनांच्या लाटात स्वतःला वाहू जाऊ देण्याची परवानगी दिली. इतका प्रदीर्घ काळ अशा प्रकारच्या भावना अनुभवता याव्यात म्हणून तिनं वाट पाहिली होती आणि आता ती संधी घेण्याची तिची तयारी होती. आपल्या मनातील भावना झटकून टाकण्यासाठी तिनं मान झटकली. तिनं कसंबसं होय असं म्हटलं. त्यावेळी तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते. होय म्हणजे काय सेहमत? त्या अधीरतेनं विचारलं. सेहमतनं ॲबीकडे बघितलं. त्याला ज्या भावनात्मक प्रतिसादाची अपेक्षा होती तो प्रतिसाद तिच्या डोळ्यांनी रोखून धरला होता. पण सेहमतनं एक पाऊल पुढे टाकलं. माझंही तुझ्यावर प्रेम आहे. फक्त प्रेमात पडण्यासाठी मला खूप वेळ लागला एवढंच, ती म्हणाली. ॲबीच्या चेहऱ्यावर भराभरा दिलाशाचे भाव उमटत गेले. जणू काही एखाद्या अदृश्य शक्तीनं मार्गदर्शन केल्याप्रमाणे त्यानं तिचा हात आपल्या हातात घेतला. तिची बोटं उत्कट भावनेनं आणि उत्सुकतेनं त्याच्या तळहातावर फिरत होती. त्याच्यात आपोआपच आपुलकी निर्माण झाली होती. परंतु त्या दोन लव्हबर्ड्सनी आपण शांत राहून आपल्याच भावनांना बोलू देण्यास प्राधान्य दिलं होतं. काही क्षणांनंतर त्यांच्यातील शांततेचा भंग करत ॲबी तिला म्हणाला, तू मान झटकलीस तेव्हा मला वाटलं की तू आता आपल्याला ही संधी मिळू देण्यास नकार देत आहे. सेहमतनं लाजून स्मित केलं आणि त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवलं. जर ती स्वप्नात असती तर तिला त्या स्वप्नाहून जागं होण्याची इच्छा नव्हती. तिच्या पायांना बँडेज बांधण्यात आलं होतं. पण तिचं हृदय मात्र एकदम पूर्णपणे ठणठणीत झालं होतं. त्याच्या सगळ्या जखमा भरल्या होत्या. टेबलाभोवती अचानकच निर्माण झालेल्या आवाजानं त्यांचा तो क्षण भंग पावला होता. तिथं निर्माण झालेलं रहस्यमय वातावरण मोकळं झाल्यामुळे तिथले प्रेक्षकही सैलावले होते. ते डेस्कवर हात आपटत होते आणि त्यांच्या उपस्थितीत एकमेकांसाठी प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या या नवीन जोडीला प्रोत्साहन देत होते.
ॲबीनं सेहमतला तिच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यात मदत केली. तिचा चेहरा आरक्त झाला होता. ती एकाच वेळी लाजली होती, स्मित करत होती आणि रडतही होती, आणि गुपित फोडणारी चहाडखोर चिन्ह ॲबीच्या शर्टावर उमटत होती. आपण इथून बाहेर पडणंच अधिक चांगलं ठरेल, नाहीतर आपल्याला इथं गोंधळ निर्माण केल्याबद्दल दंड होईल. तिचा हात आपल्या हातात घट्ट धरून तिला तिथून बाहेर नेत ॲबी म्हणाला. त्यांची जोडी अगदी आगळीवेगळी होती. सुंदर, नाजूक सेहमत देखण्या, तगड्या संरक्षण ॲबीच्या हातात हात घालून निघाली होती. ते दोघं मिळून ॲबीच्या कारकडे चालत गेले. एकदा कारमध्ये बसल्यावर ॲबी तिच्याकडे वळला आणि म्हणाला, हे स्वप्न नसावं अशी माझी इच्छा आहे. सेहमत, मी तुला वचन देतो की मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहीन. मी हे खूपच लवकर बोलत आहे असं तुला वाटू शकेन, पण मी तुला पहिल्यांदा बघितल्यापासूनच मला असं सतत वाटत आलं आहे. सेहमत त्याच्या शब्दांनी भारावून गेली. तिला त्या प्रत्येक क्षणाची लज्जत चाखायची होती आणि तेव्हा तरी अनिश्चिततांची काळजी बिलकुल करायची नव्हती. तिची आई एकदा जे बोलली होती ते शब्द तिला आठवले. प्रेम एकदाच वाटू शकतं आणि ज्यावेळी ते वाटेल त्यावेळी तुझं हृदयच तुला सांगेल की होय, हेच खरं प्रेम आहे. ज्यावेळी ते घडेल त्यावेळी त्याला तसंच घडू दे. तिनं आपले हे विचार ॲबीला सांगितले. त्यावेळी त्यानं तिच्याकडे खिदळत पाहिलं. आपल्या डाव्या खांद्यावर तिनं टेकवलेल्या मानेमुळे निर्माण झालेल्या उबदारपणाची गंमत तो घेत होता. बरेच तास निरुद्देशपणे गाडीतून भटकल्यानंतर ॲबीनं आपली कार तिच्या वसतिगृहाच्या दिशेनं वळवली. वॉर्डननं तुला वसतिगृहाबाहेर हाकलून देण्याचा निर्णय घेण्याआधी तुझ्या वसतिगृहात जाऊया, त्यानं गमतीनं विनोद करत म्हटलं. हे 2 दिवस खरोखरच माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आहेत ॲबी, आणि त्याबद्दल मी तुझी अतिशय आभारी आहे. पहिल्या दिवशी तुझ्यामुळे मला नृत्य करण्याची संधी मिळाली आणि आता तुझं प्रेम. आता महाराणींना 1 दिवसापुरती पुरेशी गंमत आणि रोमांचकता अनुभव आलेली आहे. तेव्हा आता त्यांना त्यांचा रथ त्यांच्या राजवाड्यात नेऊन सोडत आहे. त्यामुळे त्या विश्रांती घेऊ शकतील आणि सकाळी ताज्यातवान्या होऊन उठू शकतील. गाडीला ब्रेक लावताना स्मित करत ॲबी म्हणाला. त्यानं तिच्या बाजूच्या गाडीचा दरवाजा हळुवारपणे उघडला आणि सेहमत गाडीतून बाहेर पडून वसतिगृहाच्या दरवाजाकडे गेली. त्याला निरोपादाखल हात करण्यासाठी तिनं मागं वळून पाहिलं. त्यावेळी तिला ॲबीच्या चेहऱ्यावर खिन्न भाव दिसले. ती धावतच त्याच्याकडे परत गेली. त्याच्या गालाला स्पर्श करून तिने त्याचा मूड हलकाफुलका बनवण्याचा प्रयत्न केला. आपण रोजच एकमेकांना भेटणार आहोत ॲबी, कुणास ठाऊक, कदाचित तुलाच मला असं रोज रोज भेटण्याचा कंटाळा येईल, ती म्हणाली. वा, म्हणजे महाराणींना विनोदबुद्धी आहे तर, ॲबी म्हणाला. त्याचा चेहरा उजळला होता. हे बघ, या पृथ्वीतलावरच्या अत्यंत सुंदर आणि विलक्षण स्त्रीची मी निवड केली आहे. पण आता आपण आपल्या राजवाड्याकडे परत जावं, अन्यथा आपली सावत्र माता तिच्या राज्यातून आपली हकालपट्टी करेल, तो नाटकी आविर्भावात म्हणाला. आणखी जास्त स्मित करत सेहमत आपल्या खोलीकडे पळाली. आपल्या डोक्याखाली 2 उशा घेऊन मिताली पुस्तक वाचत पडली होती. सेहमतला पाहताच तिनं डोळ्यासमोर धरलेलं पुस्तक खाली घेतलं आणि सेहमतकडे पाहून खोडकरपणे डोळे मिचकावले. सेहमत, आदर प्रदर्शनाचा हा कार्यक्रम खूपच दीर्घ होता असं तुला वाटत नाही का, ती तिला चिडवत म्हणाली. सेहमतच्या आणि ॲबीच्या ग्रंथालयातील भेटीचा तपशील सगळीकडे वणव्यासारखा पसरला होता, परंतु आपल्याला ती सगळी कहाणी मुळापासून आणि तपशीलवार ऐकायला मिळणार आहे हे मितालीला माहीत होतं. सेहमत मितालीकडे गेली आणि तिने तिला मिठी मारली. काय घडलंय त्याचा तू कधीच अंदाजही बांधू शकणार नाहीस मिताली. मी आभार मानण्यासाठी म्हणून गेले होते आणि मला माहिती आहे तुझी प्रेम कहाणी हा सध्याचा क्षणाचा स्फोटक विषय आहे, पण मी तुला ती अर्धवट सांगून जाऊ देणार नाही. मी तुला सोडून गेले त्या क्षणापासून तू आता खोलीत हसत खेळत खिदळत आलीस तोपर्यंत क्षणापर्यंतची सगळी माहिती मला ऐकायची आहे. जेवायला जायला आणखी अर्धा तास आहे, तेव्हा आधी तू शॉवर घेऊन कपडे बदलून घेतेस का. मितालीनं सेहमतच्या पायाकडे पाहिलं. आता तिथं थोडीफार सूज दिसत होती, बाकी पाय चांगला दिसत होता. सेहमतनं मितालीचं म्हणणं अगदी कर्तव्य भावनेने ऐकलं. बदलण्यासाठी धुतलेले कपडे ओढून घेऊन ती बाथरूममध्ये नाहीशी झाली. 10 मिनिटांनंतर ती बाहेर आली. त्यावेळी ती एकदम ताजीतवानी झाली होती.
तिचा पाय ठणकत होता, पण तिचं हृदय मात्र एवढं आनंदित झालं होतं की तिला त्या वेदनेची तमा वाटत नव्हती. मिताली शॉवर घेईपर्यंत दमलेली सेहमत डोळे मिटून दिवसभरातील घटनांचा विचार करत अंथरुणावर पडली होती. मिताली बाथरूममधून बाहेर येईपर्यंत सेहमत गाढ झोपी गेली. मितालीने तिच्याकडे पाहिलं. महिलांच्या हक्कांविषयी मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती. त्या काही प्रसंगांच्या वेळी सेहमतनं दिलेल्या रोखठोक प्रतिसादाची मिताली साक्षीदार होती. त्यावेळी ती खोऱ्यातील लाजाळू, अंतर्मुख तरुणी एकदम चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये रूपांतरित झाल्यासारखी दिसली होती आणि महिलांच्या स्वातंत्र्याविषयी अगदी तळमळीनं बोलत होती. पण आता तीच सेहमत अगदी नाजूक आणि हळवी, संवेदनशील बनली होती आणि आपल्या स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेली होती. तिचा निष्पाप चेहरा आश्चर्यकारक तेजानं चमकत होता. ती अगदी शांतपणे झोपली होती आणि तिच्या देहबोलीतून पूर्ण समाधानाची भावना झिरपत होती. कदाचित ती ॲबीची स्वप्न पाहत असावी. तिच्यातील मीराबाईला अखेरीस तिचा कृष्णसखा भेटला होता.